आज खूप दिवसांनी मी गेले होते बाजारात, तर तिथं मला दिसला ताजा ताजा फणस. मला फणसाची भाजी खूप आवडते. तर चला मग बनवूया आपण ताज्या ताज्या फणसाची भाजी. फणसाचे बारीक तुकडे करणे हा खूप मोठा स्ट्रगल आहे, म्हणून मी दादालाच तिथून कापून मागले. तर मग चला करूया फणसाची भाजी. घरी आल्यानंतर मी केली कढई गरम. कढईमध्ये टाकले तेल. तेलाला चांगलं गरम होऊ दिलं. त्यानंतर टाकले त्यामध्ये फणसाचे तुकडे. फणसाचे तुकडे खालून वरून मी परतून घेणार. फणसाला मी इतकं फ्राय केलं की 70% पर्यंत त्याला मी या कढईमध्ये शिजवून गरम करणार, म्हणजे लाल होईपर्यंत त्याला फ्राय केलं. त्यानंतर मी एका भांड्यात काढून घेणार फणस. चला तर करूया आपण आता मसाल्याची तयारी. पहिलं मी खोबरं भाजून घेणार. खोबऱ्याला चांगलं मी काळं होतपर्यंत भाजणार. त्यानंतर तव्यावर गरम मसाले मी तेलामध्ये फ्राय करून घेतले. सगळे मसाले मी एका भांड्यामध्ये म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला चांगली बारीक पेस्ट करणार. ही झाली आपली पेस्ट. तर चला करूया आता फणसाची भाजी. मी त्याच कढईमध्ये थोडं तेल पुन्हा वाढवून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकला कांदा. नंतर मसाला टाकल्यानंतर त्यामध्ये मी टाकले तिखट, मीठ, हळद. त्यामध्ये टाकला मी बारीक चिरलेला टमाटर. टमाटरने आणखी चव वाढते. आता टाकणार आहे मी फणसाचे तळलेले तुकडे. सगळ्यांना मी एकजीव केल्यानंतर त्यामध्ये सोडलं आहे पाणी. थोडं शिजायचं बाकी होतं म्हणून त्यामध्ये पाणी टाकलं आहे. थोडी वाफ दिल्यानंतर झाली आपली सिंपल रेसिपी तयार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी तुम्ही घरी आपल्या ट्राय करू शकता.